आपण क्लास 12 चा इंटिग्रेशन लेसन स्टार्ट करतोय और डिफरेंशिएशन लेसन झालाय. ज्याला डिफरेंशिएशन लेसन समजलाय त्याला इंटिग्रेशन लेसन पण समजणार. ओके, जस्ट थोडा फरक आहे इंटिग्रेशन आणि डिफरेंशिएशन मध्ये. ओके, इंटिग्रल्स ऑफ सम स्टँडर्ड फंक्शन्स. ओके, इथं दिलेत आपल्याला. त्याच्यामध्ये फर्स्ट बघा काय सांगितलंय. जर बघा इथं मी साइडला काय सांगितलंय, इंटिग्रल्स किंवा इंटिग्रेशन x रेस्ट टू n असेल dx ला, त्याचा आन्सर काय येणार बरोबर. बघा डिफरेंशिएशन मध्ये काय करायचो, x रेस्ट टू n असेल तर काय करायचो, n पुढे लिहायचो x आणि n मधून 1 मायनस करतो आपण बरोबर. इथं तसं नाही करायचंय, इथं थोडी वेगळी स्टेप आहे. इथं काय करणार आपण, पहिला x लिहिणार, त्यानंतर n मध्ये 1 लिहिणार आणि परत त्या n आणि किती करणार 1 लिहिणार. ओके, हा x आहे, x च्या जागी 1 लिहिणार, n मध्ये 1 मिक्स करणार, ऍड करणार 1n+1 आणि नंतर परत काय करणार, त्या n खालती पण डिनॉमिनेटरला सेम लिहिणार. फॉर एक्झाम्पल समजा आपल्याकडे किती आहे, फॉर एक्झाम्पल घ्यायला झालं 2 पण नको घेऊया, आपण घेऊया x रेस्ट टू 4 आहे dx इंटिग्रेशनला. मग आपण काय करणार, इथं x घेणार, इथं 4+1 करणार, इथं पण किती करणार 4+1, त्याच्यानंतर x 4+1 5 इंडेक्सला येणार आणि इथं 4+1 किती येणार 5. हा झाला त्याचा इंटिग्रेशन. ओके, हा फर्स्ट. त्याचप्रमाणेच बघा सेकंड, त्याच्याच पुढे बघा, हा बघितला, त्यानंतर बघा हा बघा, सेम नंबर असेल पण संख्या मोठी असेल, ब्रॅकेट मध्ये असेल. समजा इंटिग्रेशन आहे आपल्याकडे, सेकंडला बघा काय दिलंय, इंटिग्रेशन ax प्लस b चा n दिलाय इंडेक्सला आणि इथं काय सांगितलंय dx. त्याचं इंटिग्रेशन आपण कसं करणार बघा, सेम काय करणार, पहिला ब्रॅकेट लिहून घेणार, ब्रॅकेट मध्ये जी व्हॅल्यू आहे ती लिहून घेणार, ax प्लस b, n मध्ये 1 करणार ऍड आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जी a ची व्हॅल्यू असेल, हा a आपण घेणार साईडला a आणि परत ह्याच्यामध्ये काय करणार आपण, n प्लस किती घेणार 1 बरोबर आणि पुढे किती घेणार आपण प्लस c लिहिणार. प्रत्येक ह्याच्यामध्ये प्लस c लिहायचं आहे. c कॉन्स्टंट टर्म आहे आपली ती. प्रत्येक गणिताला आपण जेव्हा इंटिग्रेशन दाखवणार झालेलं काढलेलं तेव्हा आपल्याला ते दाखवायला लागणार. ओके, समजा याच्या जागी कोणता नंबर आहे आपल्याकडे, समजा इथं घ्या 2x प्लस 3 आणि इथं n ला घ्या 3 आणि इथं dx फाइंड आउट करायचं आहे. तर आपण इथं काय करणार, 2x प्लस 3 आणि या 3 मध्ये 1 ऍड करणार बरोबर. त्याच्यानंतर बघा इथं काय आपल्याकडे a च्या जागी, इथं a च्या जागी आपल्याकडे किती आहे, a च्या जागी 2 आहे. मग आपण इथं किती लिहिणार 2 आणि इंडेक्सला किती आहे 3+1 आहे. मग इथं पण किती घेणार 3+1 आणि प्लस c बरोबर. मग इथं काय येणार आपल्याकडे आन्सर 2x प्लस 3, इथं येणार 4 अपॉन डिनॉमिनेटरला 2, इथं 4. सो 2x प्लस 3 चा इंडेक्स 4 आणि इंटू द 2 4 जा किती येणार आपल्याकडे 8 प्लस c. इंटरवल मध्ये 1/x असेल. ओके, 1/x असेल तर त्याचं काय येणार बघा, आपण आन्सर काय येणार, देअरफॉर काय येणार त्याचा आन्सर 1/x असेल तर 1/x आन्सर आपल्याकडे येणार लॉग मॉड्युलस मध्ये x आणि प्लस काय येणार c. ओके, त्याच्यानंतर समजा आणखी एकाचा बघूया, इंटरवल
1 अपॉन ax प्लस b असेल. ओके 1 अपॉन इथं फक्त 1 अपॉन x होता. इथं जर व्हॅल्यू असेल अशी त्याचं काय करणार? बघा काय येणार इथं लॉग ती डिनोमिनेटरची व्हॅल्यू घेणार आपण किती आहे मॉड्युलस मध्ये ax प्लस b आणि डिनोमिनेटरला किती येणार a प्लस किती येणार c. ओके फॉर एक्झाम्पल बघा सेकंडचं एक्झाम्पल दाखवतो. फर्स्टचं काय करायचं नाही एवढी. समजा याच्यामध्ये आपल्याकडे इंटरवल 2x प्लस 3 असेल आणि dx. ओके तर याला कसे सॉल्व करणार आपण? काय करणार याच्या जागी इथं घेणार लॉग, त्यानंतर ही व्हॅल्यू डिनोमिनेटरची लिहिणार 2x प्लस 3, त्याच्यानंतर a च्या जागी किती आपल्याकडे a च्या जागी 2 आहे 2 आणि इथं काय येणार प्लस c. ओके याप्रमाणे येणार. इंटिग्रेशन पुढचं काय आहे a रेज टू x आहे. a रेज टू x काय आहे बघा a रेज टू x काय येणार a रेज टू x आणि इथं काय येणार आपल्याकडे लॉग a प्लस c. ओके हे येणार आणि ते इंटिग्रेशन काय करणार घेऊया पुढचं a px प्लस q आहे dx या टाइप मध्ये असेल बरोबर. तर काय करणार आपण काय घेणार त्याला a px प्लस q अपॉन काय लिहिणार p आणि काय लिहिणार log a प्लस c. ओके त्यानंतर नेक्स्ट इंटिग्रेशन मध्ये e रेज टू x असेल तर काय लिहिणार आपण e रेज टू x ला e रेज टू x लिहिणार. ओके आणि प्लस काय लिहिणार c. e रेज टू x जरा मोठं व्हर्जन असेल तर त्याला कसं लिहिणार? समजा इंटिग्रेशन e रेज टू px प्लस जर q असेल. ओके सो याचा आन्सर काय येणार आपल्याकडे e px प्लस q डिनोमिनेटरला p आणि प्लस c. ओके 5.1 एक्सरसाइज स्टार्ट करतोय आपण. इव्हॅल्युएट सांगितले आणि व्हॅल्यू दिले. मग असं ना हा तसा क्वेश्चन नाही डायरेक्ट हे घेतला त्यातलं इंटिग्रेशन उचललं याच्यामध्ये टाकलं आणि फाइंड आउट केलं असं नाही होणार. याला जरा मॉडिफाय करायला लागणार आपल्याला. कशी मॉडिफाय करणार बघा जरा क्वेश्चन मध्ये चेंज करावं लागेल आपल्याला. ओके सो काय करूया पहिला लेट आय घेऊया इथं इंटिग्रेट. सो लेट आय इज इक्वल टू आणि क्वेश्चन पूर्ण लिहून घेऊया आहे तसा. इंटिग्रेशन किती आहे -2 अपॉन 5x - 4 आणि हा किती आहे 5x - 2 इथे किती आहे dx. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन मध्ये 2 डिनॉमिनेटरची व्हॅल्यू घेऊया परत किती इथं 5x - 4 आणि अंडर स्क्वेअर रूट मध्ये किती येणार 5x - 2 बरोबर इंटू करायचा. याचा कॉन्जुगेट घेऊया. याचा कॉन्जुगेट घेऊन याला काय करूया मल्टिप्लाय करूया. कुठं मल्टिप्लाय करूया नंबरेटरला पण आणि डिनॉमिनेटरला पण बरोबर. कॉन्जुगेट म्हणजे काय करणार इथं साइन कोणता आहे मायनस आहे मग आपण इथं साइन चेंज काय करणार आणि त्याचा कॉन्जुगेट म्हणजे कोणता साइन मायनसच्या जागी कोणता साइन घेणार प्लस साइन घेणार. सो इथं घ्या इथं काय लिहिणार सेम व्हॅल्यू लिहूया ती 5x - 4 प्लस अंडर स्क्वेअर रूट 5x - 2. नाव इथं घ्या अंडर स्क्वेअर रूट 5x - 4 प्लस अंडर स्क्वेअर रूट 5x - 2 बरोबर. कॉन्जुगेट घेतला मल्टिप्लाय केला. नाव आता नंबरेटरचा मल्टिप्लाय करूया. मग इथं 2 घेऊया आणि ब्रॅकेट मध्ये ही व्हॅल्यू टाकूया. इथं 2 घेऊया
आणि ब्रॅकेटमध्ये कोणती व्हॅल्यू येईल, ही व्हॅल्यू येईल वरची जी आहे 5x - 4 प्लस 5x - 2. आता इथं बघा ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू सेम आहे, फक्त साइन कोण चेंज, साइन मधला चेंज आहे. एका ठिकाणी प्लस आहे, इथं मायनस आहे आणि इथं कोणता आहे, प्लस आहे. मग आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे बघा. कोणता फॉर्म्युला आहे, a + b आणि a - b. फॉर्म्युला काय येतो त्याचा, a² बरोबर मायनस काय येतो, b² बरोबर. मग ह्याच्यातली ही व्हॅल्यू घेऊया a च्या जागी बरोबर. त्यानंतर ही व्हॅल्यू घेऊया b च्या जागी, त्याच्या स्क्वेअर लिहूया आणि मध्ये कोणतं चिन्ह देऊया, मायनसचं चिन्ह देऊया बरोबर. मग पहिली व्हॅल्यू घेऊया आपण इथं 5x - 4, त्याचा काय करूया स्क्वेअर मायनस, आणि दुसरी व्हॅल्यू घेऊया √5x - 2 आणि त्याचा काय करूया स्क्वेअर. ओके, इथं काय आपला dx, इथं पण dx राहिलंय dx. इंटिग्रेशन नंतर काय ना, वरची व्हॅल्यू आहे तशीच घ्या. 5x - 4 प्लस 5x - 2. बघा इथं काय होईल बघा, स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर एकत्र आहे, स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर एकत्र आहे, हे निघून जाणार. मग राहणार फक्त काय, या व्हॅल्यूज राहतील बरोबर. मग इथं किती राहील, स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर निघून जाईल. मग इथं राहणार किती आपल्याकडे 5x - 4 आणि इथं किती राहणार आपल्याकडे -5x - 2 dx. नाव याच्यामध्ये बघा, हा 5x इथं प्लस आहे, हा 5x इथं मायनस आहे. हा 5x काय होईल, कॅन्सल होईल. मग याला कॅन्सल करूया, हा कॅन्सल, हा कॅन्सल. ओके, नेक्स्ट इंटिग्रेशन मध्ये 2 आणि याच्यामध्ये किती आहे, हा ती व्हॅल्यू लिहूया ब्रॅकेट मधली √5x - 4 प्लस √5x - 2. आता इथं बघा, इथं किती उरलंय -2 सॉरी -4 आणि हा मायनस आणि -2 म्हणजे +2. ओके, मग तिथं काय उरलेत -4. मग इथं -4 आणि इथं काय होणार, हे मायनस आणि हा मायनस +2 होतील. इथं +2. मग किती राहील आपल्याकडे -4 आणि +2 किती येणार -2. मग इथं किती येईल -2 dx. इथनं कॅन्सल करा, हे 2 आणि हे 2 काय होतील कॅन्सल. इंटिग्रेशन नंतर राहते काय व्हॅल्यू बघा आपल्याकडे इथे, इथं मायनस चिन्ह आहे वरती. जरा एक मिनिट, हा इथं वरती मायनस चिन्ह आहे, आपण लिहिलं नाही, टाकूया इथं मायनस 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 मायनस. ओके, आता बरोबर आहे. आता हे मायनस मायनस निघून गेलंय. आता ही व्हॅल्यू फक्त राहिली आणि काय राहिलंय dx, ते लिहून घेऊया. मग इथं काय राहिलंय √5x - 4 प्लस √5x - 2 इथं काय येणार dx. ना बघा, स्क्वेअर रूट जर असेल कोणत्याही व्हॅल्यूला, समजा x ला स्क्वेअर रूट आहे, त्या स्क्वेअर रूटच्या जागी आपण 1/2 लिहू शकतो. मग यांना पण तसंच करूया. इंटिग्रेशन 5x - 4 1/2 प्लस इथं किती येईल 5x - 2, इथं पण किती येईल 1/2 आणि काय घेऊया dx. आता याचं इंटिग्रेशन करूया. कसं करणार बघा, ही व्हॅल्यू दिले आणि इथं किती आहे इंडेक्स आहे, ही व्हॅल्यू दिले,
इथं किती आहे इंडेक्स आहे. मग कसं करणार कोणत्या प्रकारे हे बघा याच्याप्रमाणे घेणार. काय घेणार ती व्हॅल्यू घेणार बरोबर. ही व्हॅल्यू त्याच्या इथं ए घेणार आणि इथं n+1 आणि इथं वरती पण काय घेणार 5x - 4. इथं किती आहे 1/2 + 1. त्याच्यानंतर इथं काय घेतो आपण a घेतो. मग a च्या जागी आपल्याकडे किती आहे 5 आहे आणि आपण किती घेणार 1/2 प्लस किती घेणार 1 प्लस इथं पण सेम 5x - 2 1/2 + 1 आणि इथं पण किती घेणार 5 कोणाच्या जागी येणार a च्या जागी 5 येणार 5 आणि इथं पण n+1 म्हणजे 1/2 प्लस किती येणार 1 आणि प्लस इथं आपण हे काढलं म्हणून काय येणार आहे c. ओके सेम ह्याच्याने केलंय आपण. आता याला सॉल्व्ह करूया. 2 1 2 2 आणि 1 3 सो 3/2 येईल इथं 3/2 इथं येईल 5 इथं पण येईल 3/2 प्लस 5x - 2 इथं पण येईल 3/2 आणि 5 इथं पण किती येईल 3/2. ओके ना आता इथं काय करूया 3 ने मल्टिप्लाय 5 ने 3 ला मल्टिप्लाय करूया. काय करूया 5 ने 3 ला काय करूया मल्टिप्लाय करूया. या 5 ने या 3 ला मल्टिप्लाय करूया. या 5 ने या 3 ला मल्टिप्लाय करूया. किती येईल बघा. वरचा नंबरेटर सेम ठेवूया 5x - 4 3/2 आणि त्याच्यानंतर 3 5 15/2 इथं प्लस c राहिले. नंतर प्लस इथं येईल 5x - 2 3/2 आणि इथं पण किती येईल 15/2. ओके नाव नेक्स्ट. आता बघा याला काय करूया हा नंबरेटरला याला वरती डिनॉमिनेटरला न्यायचे आहे. मग काय करणार ह्याला इन्व्हर्स करणार म्हणजे गुणिले किती होणार 2 किती येईल 15. इथं पण गुणिले किती येईल 2 किती येईल 15 असं करूया. मग 5x - 4 therefore 5x - 4 च्या इंडेक्सला किती आहे 3/2 ते आणूया. किती इथं होईल गुणिले 2 किती येईल 15 मायनस इथं किती आहे 5x - 2 3/2 इंटू इथं पण किती येईल 2 किती येईल 15 प्लस c. पहिला सॉल्व करूया. याच्यामध्ये कॉमन बघा कॉमन काय आहे हा कॉमन आहे. मग याला बाहेर घेऊया. आणखी काय कॉमन आहे का नाही. मग इथं कॉमन काय येते बघा आपला कॉमन बाहेर घेऊया. कॉमन किती येईल 2/15 कॉमन बाहेर येईल. मग आतमध्ये काय राहील फर्स्ट काय राहील 5x - 4 3/2 बरोबर. हे नाही लिहिणार हे कॉमन आहे इथं. त्याच्यानंतर मायनस इथं किती येईल आपल्याकडे 5x - 2 3/2 प्लस किती येणार c. आला आपला फायनल. बघा दुसरा क्वेश्चन आहे सेम करायचं आहे. पहिला लेट i करूया इथं इंटिग्रेशन साठी. सो देअरफॉर लेट i इज इक्वल टू क्वेश्चन आहे तसं लिहूया. इंटिग्रेशन मध्ये काय घेणार 1 + x + x²/2 आणि इथं काय घेऊया dx. ओके सो सॉल्व करूया याला. इथं बघा इथं मध्ये प्लसचं चिन्ह आहे. मग इंटिग्रेशनचं चिन्ह काय करूया ह्याला दोघांना पण तिघांना पण देऊया आणि dx तिघांना लिहूया. मग इथं पहिला करणार इंटिग्रेट 1 dx प्लस त्याच्यानंतर इंटिग्रेशन x dx प्लस इंटिग्रेट x²/2 आणि काय येणार dx. ओके तिघांना पण दिला. त्याच्यानंतर सॉल्व करूया.
1 चा इंटिग्रेट काय येणार, 1 चा इंटिग्रेट किती येणार, जसा x चा किती यायचा इंटिग्रेट डिफरन्शिएशन 1 यायचा, जसा 1 चा इंटिग्रेट किती येणार आपल्याकडे x येणार. मग इथं काय येणार आपल्याकडे x. ओके, त्याच्यानंतर फक्त x आहे आणि इथं दिला नाही इंडेक्स म्हणजे 1 आहे. मग त्याला कशी घेणार आपण, ह्याच्याप्रमाणे सॉल्व्ह करणार. बरोबर, कोणत्या, ह्याच्याप्रमाणे n+1 आणि डिनॉमिनेटरला पण n+1. मग इथं किती आहे 1 आहे, मग 1+1 आणि इथं खालती पण 1+1. मग इथं किती येईल 2 आणि इथं खालती पण किती येईल 2. म्हणजे इथं x² आणि इथं खालती किती छेदाला किती येतील 2. मग इथं लिहून देतो मी x 1+1 अपॉन 1+1. ओके, त्याच्यानंतर इथं बघा, इथं कॉन्स्टंट व्हॅल्यू कोणती आहे, इथं कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे इथं आपल्याकडे. इथं वरती 1 समजा आणि खाली किती आहे 2 आहे. डिनॉमिनेटरचा 2 आहे, मग ते साईडला काढूया. हा डिनॉमिनेटरचा 2 साईडला काढूया, मग वरून 1 घेणार. सो 1/2 साईडला घेऊया ती. मग इथं किती घेणार 1/2. ओके, 1/2 साईडला घेतली. मग इथं उरतंय काय, त्याला इंटिग्रेट करूया. 1/2 साईडला घेतली, मग इथं राहतंय काय फक्त x² राहील. मग इथं काय लिहिणार आपण x² आणि इथं काय घेऊया dx. याला पुढच्या स्टेपमध्ये करूया. पहिले इथं लिहा x प्लस इथं आन्सर किती येईल x² आणि इथं किती येईल 2 प्लस 1/2. ह्याला इंटिग्रेट करूया. सेम ह्याला पण कशाने इंटिग्रेट करणार आपण, यानेच इंटिग्रेट करणार. ओके, मग इथं +1 घेणार आणि खालती n+1. मग n किती आहे 2 आहे, 2 प्लस किती घेणार 1. इथं 3 येणार आणि इथं पण किती येणार 3. सो इथं x³ आणि इथं पण किती येणार 3 आणि प्लस किती लिहूया इथं c. इथं मल्टिप्लायचं चिन्ह दिलं तरी चालेल. ओके, आता याला इथं काय घेऊया x प्लस x² अपॉन 2 प्लस इथं मल्टिप्लाय होईल बघा, 2 3 चा किती येईल 6 आणि वरती 1 x³ चा x³. मग इथं x³ लिहूया आणि इथं 2 3 चा 6 आणि प्लस c. हा आला आपला फायनल आन्सर. लहानच होतं. तिसरा क्वेश्चन आहे, याला पहिला आय लिहूया, आय टाकूया. क्वेश्चन आहे तसं लिहा. ओके, आता यांच्यामध्ये पण बघा, यांच्यामध्ये कोणतं चिन्ह आहे, वजा चिन्ह आहे आणि खाली डिनॉमिनेटरला व्हॅल्यू दिले. ओके, मग ही डिनॉमिनेटरची व्हॅल्यू स्प्लिट करूया आणि ह्या दोघांना पण वेगळी करूया. ह्याला वेगळी लिहूया, ह्याला वेगळी लिहूया, हा चिन्ह देऊन इंटिग्रेशनचा. पण हा x ह्याला पण लिहूया आणि हा x कोणाला लिहूया, ह्याला पण लिहूया. मग x ला स्प्लिट करूया. मग इथं काय करूया, देअरफॉर बघा कसं, पहिले इंटिग्रेशन चिन्ह घेऊया. इथं 3x² क्यूब आहे, 3x³ आणि इथं x मायनसचं चिन्ह देऊया. परत इंटिग्रेट, नंतर 2 अंडर स्क्वेअर रूट मध्ये किती येणार x आणि इथं पण किती घेऊया x आणि इथं किती घेऊया dx. इथं काय करणार, इथं 1 आहे आणि इथं किती आहे 3 आहे. मग हा 1 वरती आणला, इथं x³ आहे आणि इथं x1 आहे. हा जर x1 वरती आणला तर हा मायनस होईल 3 मधून. बरोबर, मग 3 मधून वर मायनस गेल्यावर किती राहणार, इथं स्क्वेअर राहील. सो इथं किती लिहूया आपण 3x² लिहूया. त्यानंतर मायनस स्क्वेअर रूट मध्ये व्हॅल्यू असेल, स्क्वेअर रूट मध्ये व्हॅल्यू असेल त्याला आपण किती लिहितो, स्क्वेअर रूट मध्ये जर व्हॅल्यू असेल त्याला किती लिहितो 1/2 लिहितो. ओके, इथं काय करूया आपण 2 इथं x इथं 1/2 लिहूया. ओके, आणि हा जो डिनॉमिनेटरला आहे ह्याला पण वरती आणूया. वरती आल्यावर काय होईल, तो मायनस होईल. ओके, सो इथं काय येणार, इथं पण लिहूया x आणि इथं -1 आणि इथं लिहूया dx. नाव बघा, इंटिग्रेट 3x² मायनस, अजून आपण मॉडिफाय करतो, अजून इंटिग्रेशनला गेलोच नाही आहे. बरोबर, इथं काय होईल बघा 2 इथला सीन बघा, इथं x चा 1/2 आणि इथं x चा
-1 याचं काय करणार बघा. याला कसे सॉल्व करणार, मग याला सॉल्व करताना काय करणार बघा आपण. 2 पहिला 2 आहे तसं लिहून घेऊया. ओके, इथं किती आहे x 1/2 आणि इथं किती आहे x चा -1. मग x कॉमन घेऊया, इथं 1/2 घेऊया आणि त्याच्या पुढे -1 करूया. ओके, सो x कॉमन लिहिला आणि हे 1/2 आणि त्याच्या पुढे -1 लिहिला. ओके, सो 2 1 जा 2 बरोबर. मग इथं -2 झाले, -2 मधून हा 1 गेला, सो -1/2 येईल. सो -1/2 येईल इथं. मग इथं किती येईल -1/2 आणि काय राहील इथं x इथं घेऊया आपण dx. ओके, नाव आता या दोघांमधली कॉन्स्टंट टर्म आपण बाहेर काढूया. याच्यामध्ये पहिल्यामध्ये कॉन्स्टंट टर्म म्हणजे फक्त अंक किती आहे 3 आहे. याला बाहेर काढूया म्हणजे इथं किती राहील x² आणि इथं काय लिहूया आपण dx इथं पास करूया दोघांना पण. ओके, त्याच्यानंतर मायनस ह्याच्यातला कॉन्स्टंट टर्म किती आहे 2 बरोबर आणि इथं किती लिहूया x -1/2 आणि इथं पण काय लिहूया आपण dx. नाव इथं पण अगोदर dx लिहिलं नाही, इथं पण लिहून घ्या राहिलं आपलं. इथं dx, इथं पण द्या dx, इथं पण द्या dx. आता बरोबर आहे, अगोदरच करायला पाहिजे होतं आपल्याला. राहतात लहान गोष्टी राहतात, लहान गोष्टींमुळे मार्क कट होतात. ओके, एवढं झालं. आता 3 आहे तसा याचा काढूया. याच्यामध्ये काय करणार आपण करतो तसंच. इंडेक्सला इथं किती आहे 2 आहे, मग 2 + 1 आणि इथं डिनॉमिनेटरला पण किती घेणार आपण 2 + 1 घेणार. मग इथं किती येईल x³ येईल आणि इथं खालती किती येईल 3 येईल. नाव 2 इथला 2 आलाय आणि इथं पण काय करणार +1 बघा. इथं कसं येईल -1/2 + 1. इथं लिहूया आपण x -1/2 + 1 आणि इथं पण काय करणार -1/2 + 1 आणि प्लस इथं काय लिहूया c बरोबर. इंटिग्रेट केलं ना आपण, कोणत्या रूलने केलं हे बघा, ह्या रूलने केलंय, ह्या रूलने केलंय. ओके, सो याला कशी फाइंड आउट करणार बघा. 2 1 जा 2, इथं किती येतील 1 च्या जागी 2 आणि 2 हा +2 मधून 1 काय होईल मायनस. सो आन्सर किती येईल 1/, किती येईल 2 येईल. आणि याच्यामध्ये हे 3 काय करूया कॅन्सल करूया. ओके, सो इथे लिहूयात आपण x³ -2x, इथं पण येईल 1/2 आणि इथं पण किती येईल 1/2 + c. ओके, नाव इथं घेऊया x³ -2. आता ह्याला x 1/2 आहे बरोबर. हा जो डिनॉमिनेटरचा आहे ह्याला वरती आणूया, हा इनवर्स होईल. 1/2 आहे म्हणजे इथं किती येईल 2 किती येईल 1. मग इथं मल्टिप्लायचं चिन्ह देऊया आणि इथं लिहा 1/2 प्लस किती घेऊया c. सो x³ 1/2 नाही 2/1 येईल ना इनवर्स झाल्यावर 2/1. ओके, आता इथं किती आहे तर 2 आहे, हा 2 आहे, हा डिनॉमिनेटरचा 1 नसला तरी चालेल. सो 2 2 जा किती येईल 4 आणि बाजूला त्याच्या x आणि त्याचा इंडेक्स किती येईल 1/2. मग इथं 4x आणि इंडेक्स किती येईल 1/2 आणि प्लस काय ते येणार आपल्याकडे c बरोबर. सो लास्ट आन्सर x³ -4. बघा स्क्वेअर रूट मध्ये x असेल तर त्याला काय लिहितो आपण x 1/2 लिहितो बरोबर. मग जर 1/x 1/2 असेल तर त्याला आपण काय लिहू शकतो आपण स्क्वेअर रूट मध्ये x लिहू शकतो. बघा इथं आहे. मग ह्याला काय करू आपण स्क्वेअर रूट मध्ये किती लिहूया इथं स्क्वेअर रूट मध्ये x आणि प्लस c. हा आपला कॉपी करून घ्या. ओके, चौथा प्रश्न घेतलाय आपण सेम. त्याला फर्स्ट आय देऊया इंटिग्रेटचा.
क्वेश्चन लिहूया. नाव याला फॉर्म्युला टाकून सॉल्व करूया. कोणता फॉर्म्युला टाकून सॉल्व करूया बघा. इथं फॉर्म्युला टाकूया. a प्लस बी चा काय टाकूया स्क्वेअर. a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. मग इथं a च्या जागी किती येईल 3x स्क्वेअर येईल मायनस 5 आणि त्याचा होल स्क्वेअर. मग 3x स्क्वेअरचा किती करूया स्क्वेअर प्लस 2 इंटू 3x स्क्वेअर इंटू b म्हणजे किती आहे 5 आहे आणि प्लस b चा स्क्वेअर म्हणजे 5 चा स्क्वेअर. मग इथं 3 आहे तसाच हा 2 चा इथं किती येईल x चा 4th रूट येईल प्लस हा 2 3 जा 6 5 जा 30 किती येणार x स्क्वेअर 30x स्क्वेअर प्लस 5 चा स्क्वेअर 5 5 जा 25. ओके इथं लिहून घेऊया आपण. मग इथे किती येईल 9x रेज टू 4 प्लस 30x स्क्वेअर प्लस 25 आणि dx आणि इथं काय घेऊया इंटिग्रेट. ओके आता याच्यामध्ये काय करूया प्रत्येकाला सेपरेट करूया आणि त्याला dx देऊया. पहिला ह्याला 9x रेज टू 4 इथं dx प्लस त्यानंतर 30x स्क्वेअर इथं काय घेऊया dx प्लस त्यानंतर 25 आणि dx. बरोबर हे इरेज करून टाकतो मी. इथं पहिले 9 ह्याला सॉल्व करूया इंडेक्सला. हे इथं काय करणार +1 आणि ह्याच्या खालती पण किती येणार 4 + 1 म्हणजे इथं पण किती येईल याचा इंडेक्स 5 येईल आणि ह्याच्या डिनॉमिनेटरला पण किती येईल 5 आहे. मग x रेज टू 5 आणि इथं किती येईल 5 प्लस 30x सेम इथं +1 इथं 2 + 1 3 आणि 3 सो इथं 3 आणि इथं डिनॉमिनेटरला 3 प्लस इथं किती येईल 25 चा किती येईल 25x आहे ना आपला 25 चा किती येईल 25 किती येईल x आणि प्लस किती येणार c. इथं कोण आता डिवाइड होते का बघा. डिवाइड होत असेल त्याला डिवाइड करून टाका. ओके हे बघा इथं 3 1 जा 3 3 10 जा 30 आणखी नाही का. सो इथं काय राहिलं आपल्याकडे 9/5 सो 9x रेज टू 5 आणि डिनॉमिनेटरला 5 येईल प्लस इथं 10x क्यूब येईल प्लस इथं 25x येईल प्लस c आणि हा आपल्याला फायनल आन्सर. बघा पाचवा प्रश्न बघा थोडा वेगळा आहे. इथं काही व्हॅल्यूज आहेत ना आपल्याला स्वतःला घ्यायच्या आहेत. कशा घेणार बघा. पहिला त्याला लेट आय करूया. क्वेश्चन लिहूया आहे तसा 1/. बघा इथं 1 आहे वरती ही व्हॅल्यू चेंज नाही झाली पाहिजे म्हणून काय करूया आपण काय करूया इथं हा जो खालती x आहे ना इथे x हा वरती प्लस इथं x घेऊया इथं -x घेऊया आणि त्याच्या पुढे किती लिहूया प्लस हा 1 लिहूया. ओके त्याने काय होईल बघा. इथं मी x घेतोय इथं -x घेतोय आणि वरती नंबरेटरला +1 आहे तो लिहिलाय आणि खालची डिनॉमिनेटरची व्हॅल्यू सेम लिहूया x आणि x - 1 आणि इथं लिहूया dx. बघा इथं काय आहे हा x आणि हा -x. बघा x मधून जरी -x गेला वरची व्हॅल्यू चेंज नाही होत आहे ती 1च राहते बरोबर. पण इथं काय होईल बघा थोडे चेंज होईल. हा x आपण कॉमन घेऊया साइडला. x काय करूया साइडला घेऊया. बघा इथं x लिहूया. फर्स्ट x लिहिला त्याच्या पुढे मायनस चिन्ह आहे पुढची व्हॅल्यू ब्रॅकेट मध्ये लिहूया x. बघा हा x आपण इथं आहे इथं साइडला लिहिलाय. हा मायनसचं चिन्ह आहे इथं आहे आपल्याकडे. ही पुढची व्हॅल्यू येणारी ब्रॅकेट मध्ये लिहूया. काय व्हॅल्यू येईल x पण इथं प्लस आहे. या प्लसच्या जागी ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे. मग जर मायनस आहे तर हा या प्लसचा काय होईल इथं मायनस होईल. ओके सो इथं काय येणार आपल्याकडे -1 आणि खालती इथं किती आहे x
x मायनस 1 आणि इथं काय येणार आपल्याकडे dx. आता याला स्प्लिट करूया. म्हणजे काय करूया बघा, x च्या डिनॉमिनेटरला ही व्हॅल्यू देऊया आणि सेम ह्याच्या पण डिनॉमिनेटरला कोणती व्हॅल्यू देऊया, ही व्हॅल्यू देऊया आणि मध्ये चिन्ह कोणतं ठेवूया, मायनस. बघा इथं काय लिहिणार, पहिला इंटिग्रेट मध्ये x आणि डिनॉमिनेटर सेम ठेवूया x मायनस 1, त्यानंतर मायनस चिन्ह देऊया. परत इंटिग्रेशन, इथं किती लिहिणार पुढची व्हॅल्यू x मायनस 1, त्याच्यानंतर इथं लिहूया x मायनस 1, इथं dx आणि इथं पण काय घेऊया dx. ह्याच्यामध्ये काय कट काय होते ते कट करून टाकूया. बघा हा एक जाईल, इथं हा जाईल. ओके, मग जे व्हॅल्यू राहतात ते लिहून घेऊयात. इथं वरती काय राहते आपल्याकडे, इथं 1 अपॉन x मायनस 1 dx, इथं मायनस इंटिग्रेशन, इथं 1 अपॉन काय राहतं x आणि इथं काय येणार आहे dx. व्हॅल्यू काय घेणार मॉड्युलस मध्ये, इथं x मायनस 1 राहील, मॉड्युलस मध्ये x मायनस 1, पुढे मायनस सेम ह्याच्यासाठी पण लॉग मॉड्युलस मध्ये व्हॅल्यू किती येणार x आणि पुढे किती घेणार c. बरं आता तुम्ही म्हणाल इथं ह्या व्हॅल्यूला तुम्ही हे का नाही घेतलं, इथं प्रश्न येईल, ह्या व्हॅल्यूला तुम्ही हे का नाही घेतलं. तर इथं बघा ही व्हॅल्यू काय आहे, ax प्लस b आहे, ax प्लस b आहे, ही व्हॅल्यू तशी नाही आहे. ओके, ही व्हॅल्यू तशी नाही आहे म्हणून आपण काय घेतलं, त्याने सॉल्व्ह केलं, फर्स्ट व्हॅल्यूने सॉल्व्ह केलं. कशाने, हे बघा याने सॉल्व्ह केलं. ओके, तर हा 6वा प्रश्न स्टार्ट करतोय आपण. काय सांगितलंय, इफ f डॅश x स्क्वेअर प्लस 5 दिलाय आणि f0 ची व्हॅल्यू -1 दिली, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ x सांगितलंय. ओके, सो इझी आहे प्रश्न. आन्सर मध्ये पहिले f डॅश x ची जी व्हॅल्यू दिली ती लिहून घेऊया. f डॅश x इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस किती घेणार इथे 5. त्यानंतर बघा पुढे काय करणार आपण, fx लिहिणार. इथं fx ची व्हॅल्यू काढायची आपल्याला म्हणून fx लिहिलं. सो fx चं इंटिग्रेशन काय करणार, fx चं इंटिग्रेशन आणि इथं काय येणार f डॅश x आणि इथं काय लिहिणार आपण dx. ओके, fx चं इंटिग्रेशन कसं लिहिलंय आपण, fx लिहिलंय इंटिग्रेशन नंतर f डॅश x आणि इथं काय लिहिलं आपण dx. त्यानंतर व्हॅल्यू टाका, इंटिग्रेशन f डॅश x ची व्हॅल्यू किती आहे, x स्क्वेअर प्लस 5 आहे. मग इथं काय लिहिणार आपण, त्याची व्हॅल्यू लिहूया x स्क्वेअर प्लस 5 इंटू ब्रॅकेट आणि इथं काय लिहूया dx. त्यानंतर बघा पुढे इंटिग्रेशनचा जो साइन आहे हा दोघांना पण देऊया का, कारण की मध्ये साइन कोणता आहे, प्लसचा साइन आहे. सो इंटिग्रेशन इथं घेणार, नंतर x स्क्वेअर इथं लिहूया dx प्लस इंटिग्रेशन इथे लिहूया 5 आणि इथं पण काय घेऊया x. ओके, सो x रेस टू n नी सॉल्व्ह करूया, इंटिग्रेशनच्या x रेस टू n रूल नी सॉल्व्ह करूया. मग काय रूल, तो x लिहूया, इंडेक्सला 2 आहे त्याच्यामध्ये प्लस 1 करणार, डिनॉमिनेटरला पण काय करणार 2 प्लस किती करणार 1. ओके, त्याच्यानंतर इथं 5 आहे, 5 चा किती येणार आपल्याकडे, 5 चा इंटिग्रेशन 5x येणार आणि इंटिग्रेशन काढलंय आता आपण म्हणून पुढे किती घेणार प्लस c. ओके, सो इथे व्हॅल्यू काय येईल आपल्याकडे fx ची व्हॅल्यू किती येईल, इथं x इथं क्यूब येईल आणि इथं खालती 3 प्लस 5x प्लस किती येणार आहे c. ओके, ही व्हॅल्यू कसली आली आपल्याकडे, fx ची व्हॅल्यू आली. आता इथं क्वेश्चन मध्ये बघा आपल्याला काय सांगितलंय, f0 ची व्हॅल्यू किती दिले, -1 दिले. मग fx च्या जागी आपण f0 लिहूया आणि जिथे जिथे x आहे तिथं आपण काय करणार 0 टाकणार. सो f0 इज इक्वल टू किती आपल्याकडे -1. सो याला 1 नंबर देऊया आपण, इथे 1 नंबर. सो इथे लिहूया fx इज इक्वल टू x क्यूब अपॉन 3 प्लस 5x प्लस c. कुठून दिलं आपण, फ्रॉम 1. ओके,
आता F0 टाकणार जिथं जिथं व्हॅल्यू आहे. सो 0चं काय येणार इथं क्यूब, इथं 3 प्लस 5 एक्सच्या जागी 0 प्लस काय येणार C. सो इथं आन्सर काय येणार आहे 0 चे प्लस 0 प्लस काय येणार आहे आपल्याकडे C. आणि ह्याची व्हॅल्यू इथं किती दिली आपल्याला -1. F0 ची मेन व्हॅल्यू किती आपल्याकडे -1. बघा क्वेश्चन मध्ये आपल्याला काय केलेले आहे दिलेली आहे ती व्हॅल्यू. सो -1 लिहिली. सो therefore अगेन -1 इज इक्वल टू इथं काय राहणार आहे फक्त C. सो C ची व्हॅल्यू ज्याची व्हॅल्यू काढायची आहे तो लेफ्ट साइडला किती व्हॅल्यू आली -1. सो C ची व्हॅल्यू आपल्याकडे आली -1. आता ही व्हॅल्यू आपण fx मध्ये टाकूया आणि fx ची व्हॅल्यू काढूया किती येते ती. So therefore substituting C is equal to -1 in fx. So fx किती आहे आपला बघा fx ची व्हॅल्यू पुन्हा लिहूया एकदा. एक नंबरला जी व्हॅल्यू आहे ती x चा क्यूब प्लस अपॉन 3 प्लस 5x प्लस C च्या जागी आपण किती घेणार -1 3 ना -1. कोणाची व्हॅल्यू आली ही आपली f(x) ची आणि हीच आपल्याला काय सांगितलेली फाइंड आउट करायला सांगितलेली. सो आपण काय केली ती फाइंड आउट केली. सातवा प्रश्न आहे सेम त्यासारखाच आहे फक्त तिथे थोडा फरक आहे. बघा इफ f' ची व्हॅल्यू दिली आपल्याला त्याच्यानंतर F0 ची व्हॅल्यू 1 दिली हे मगाशी पण होतं पण त्याच्यामध्ये ऍडिशनल काय आहे ऍडिशनल आहे F1 ची व्हॅल्यू आपल्याला 4 दिली आणि फाइंड काय करायचं आपल्याला आता x फाइंड आउट करायचं आहे. ओके सो फर्स्ट आपल्याला काय दिलंय गिवन मध्ये f' दिलंय. सो इथं f' ची व्हॅल्यू जी दिली ती लिहूया किती आहे 4x³ -3x² प्लस 2x प्लस किती आहे 4 k. देन इथं पुन्हा आपण काय घेणार जसं मागे fx घेतलेला सेम fx याचा इंटिग्रेशन घेणार. इंटिग्रेट काय करणार किती येणार fx चा किती येणार f' आणि काय येणार इथं dx. आता f' जो आहे त्याच्या जागी ती व्हॅल्यू घेऊया किती आहे ती ब्रॅकेट मध्ये घेऊया 4x³ -3x² प्लस 2x आणि प्लस 4. ओके सो आणि इथं काय आपल्याकडे dx. आता चिन्ह आहेत मध्ये चिन्ह आहेत मग आपण काय करणार इंटिग्रेटचं चिन्ह आणि dx प्रत्येकाला पास ऑन करणार. या सगळ्यांना काय करणार पास ऑन करणार. सो करूया फर्स्ट 4k³ dx मायनस इंटिग्रेशन 3x² काय येणार आपल्याकडे dx नंतर प्लस इंटिग्रेशन 2x नंतर dx आणि प्लस किती इंटिग्रेशन 4 आणि किती येणार आहे पुढे dx. नाव इथे k ची व्हॅल्यू आपल्याला अगोदर काढायला लागेल. c ची व्हॅल्यू मागे काढलेली ना आता k ची पण काढायला लागेल. बघूया कसं ते. आधी इंटिग्रेट करायला याचा 4 साइडला घेऊया त्याच्यानंतर k चा क्यूब दिलाय सॉरी x चा क्यूब आहे तिथं k चा नाही. x चा क्यूब x⁻n नी करा x 3 प्लस इथं किती येणार 1 आणि डिनॉमिनेटरला पण किती येणार 3 + 1 मायनस इथं 3 साइडला घ्या इथं x आहे इथं 2 आहे वरती सो 2 + 1 अपॉन डिनॉमिनेटरला पण 2 + 1 प्लस इथं 2 x आहे फक्त x आहे म्हणजे इथं वरती किती आहे 1 आहे सो इथं किती येणार 1 + 1 अपॉन किती येणार 1 + 1. ओके आणि त्याच्यानंतर प्लस फक्त k आहे काय दिलंय फक्त k आहे. मग आपल्याकडे फक्त जर 5 असते तर 5x केले असते 2 असते तर 2x केले असते. मग इथं काय करणार आपण k x करणार बरोबर आणि प्लस काय घेऊया इथं c किती येते इथं बघा 4 x चा कितवा रूट येईल 4th रूट आणि खाली डिनॉमिनेटरला पण 4 इथं 3x इथं क्यूब येईल आणि इथं डिनॉमिनेटरला पण 3 इथं 2x चा
स्क्वेअर येईल इथं 2 प्लस 4x प्लस काय येणार आहे c. आता याच्यामध्ये जे जे जाते त्यांना घालवा. a जात आहे 3 जातोय कॅन्सल आउट 2 कॅन्सल आउट. जे राहते ती व्हॅल्यू लिहा. x रेस्ट मायनस x क्यूब प्लस x स्क्वेअर प्लस 4x प्लस c. ओके, हे आली व्हॅल्यू. हिला काय करूया 1 नंबर टाकूया. कोणाची व्हॅल्यू आली इथं f(x) ची. आता f(x) ची व्हॅल्यू आली. मग ह्याच्यावरून आपण c ची व्हॅल्यू अगोदर काढूया. मग f(x) साठी पहिला काय दिलं आपल्याला f0 ची व्हॅल्यू किती दिले 1 दिले. ओके, मग जिथे जिथं f0 आहे तिथं किती घेऊया आपण 1. नाव f0 इज इक्वल टू किती घेऊया 1. सो देअरफॉर f(x) च्या जागी 0. जिथे जिथं x आहे तिथं 0 टाकूया. 0 4 मायनस 0 चा क्यूब प्लस 0 चा स्क्वेअर प्लस k इंटू 0 प्लस c. आणि इथं व्हॅल्यू किती दिली आपल्याला 1 दिले. मग इथं फक्त राहील किती c राहील. सो c ची व्हॅल्यू येणार किती आपल्याकडे c ची व्हॅल्यू येईल 1. आली c ची व्हॅल्यू. ओके, आता आपण कसली व्हॅल्यू काढूया k ची व्हॅल्यू काढूया. k ची व्हॅल्यू काढायला सांगितलं आपल्याला. सो k ची व्हॅल्यू काढूया. खाली घेऊया अँड 1 मिनिट अँड दुसरी व्हॅल्यू काय दिली आपल्याला f1 ची व्हॅल्यू किती दिली 4 दिले. बघा क्वेश्चन मध्ये दिले f1 ची दुसरी जी व्हॅल्यू दिली आपल्याला ही व्हॅल्यू किती दिले 4 दिले. ओके, सो इथं काय करूया आपण f1 इज इक्वल टू. आता जिथे जिथे x आहे तिथं काय घेऊया तिथं किती घेऊया 1 घेऊया. बघा ह्याच्यावरून घ्या इथून 1 नंबरवरून. मग इथं 1 चा 4th रूट मायनस 1 चा क्यूब प्लस 1 चा स्क्वेअर प्लस k इंटू 1 प्लस c ची व्हॅल्यू 1 आले. बरोबर, c ची व्हॅल्यू बघा किती आले 1. मग ते 1 घेतले आपण. सो इथं किती f1 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 4 आहे. मग इथं किती घेऊया 4 प्लस इथं 1 इज इक्वल टू 1 मायनस 1 प्लस 1 प्लस k इंटू 1 k प्लस 1. बरोबर, मग इथं किती राहील 4 इज इक्वल टू हा प्लस हा मायनस कॅन्सल होईल 1 आणि 1 2 आणि प्लस काय येणार आहे आपल्याकडे k. मग 2 ला तिकडे पाठवूया 4 च्या साईडला. तर मायनस होईल इज इक्वल टू k. सो k ची व्हॅल्यू किती येईल आपल्याकडे 2 येईल. सो k इज इक्वल टू किती आहे 2. ओके, आता फ्रॉम आपण 1 लिहून तो इक्वेशन मध्ये ह्या c ची व्हॅल्यू आणि k ची व्हॅल्यू टाकूया म्हणजे f(x) ची व्हॅल्यू भेटेल आपल्याला. सो सबस्टिट्यूटिंग इकडे घेऊया. देअरफॉर सबस्टिट्यूटिंग काय सबस्टिट्यूटिंग आहे the value of c and k in equation 1. फर्स्ट इक्वेशन 1 लिहून घेऊया आपण. f(x) इज इक्वल टू इक्वेशन 1 लिहून घेऊया आपण. f(x) x चा 4 मायनस x चा क्यूब प्लस 4x प्लस c. ओके, नाव x च्या जागी x येणार k आहे. k च्या जागी किती आहे इथं हा जो k आहे याच्या जागी k ची व्हॅल्यू किती आली आपली k ची व्हॅल्यू 2 आली आणि c च्या जागी आपण किती टाकणार c ची जागी व्हॅल्यू किती आली 1. सो
के ची व्हॅल्यू किती आले 2, 2x येईल इथं 2x आणि c ची व्हॅल्यू किती आली 1, सो इथं किती येईल 1. सो ही आली कोणाची व्हॅल्यू आपली fx ची व्हॅल्यू. आठवा प्रश्न आहे लास्ट एक्सरसाइज मधला. आता जसं गणित केलेलं मागे त्याचप्रमाणे गणित करायचं आहे. हे बघा fx ची व्हॅल्यू f'(x) ची व्हॅल्यू दिले, f0 ची व्हॅल्यू दिले, f3 ची व्हॅल्यू दिले आणि फाइंड काय करायला सांगितलं fx. याच्यामध्ये k आहे बरोबर, k आहे म्हणजे नंतर काय येणार आपल्याकडे c पण येणार इंटिग्रेशन काढल्यावरती. सो पहिले आपण f'(x) ची व्हॅल्यू लिहून घेऊया इथे किती दिले ते आपल्याला. सो देअरफॉर f'(x) इज इक्वल टू x² upon 2 minus 4x plus 1 given. Now fx घेऊया is equal to integrate त्याचा इथे येणार f'(x) आणि काय घेणार इथं dx. सो इंटिग्रेट आणि f'(x) ची व्हॅल्यू घेऊया किती घेऊया x² upon 2 minus kx plus 1 आणि काय येणार इथं dx. सेम इंटिग्रेट काय करूया पास ऑन करूया तिघांना पण. इंटिग्रेशन x² upon 2 आणि इथं काय येणार dx मायनस इंटिग्रेशन kx आणि काय येणार इथं dx प्लस इंटिग्रेशन 1 आणि काय येणार इथं dx. ओके, फर्स्ट चं इंटिग्रेशन काय येणार बघा इथं दिलाय काय दिलाय 2y डिनॉमिनेटरला वरती 2y डिनॉमिनेटरला इथं फक्त x² आहे, x² आहे म्हणजे इथं साइडला किती आहे 1 आहे. मग ह्यातला 1 अपॉन जो 2 आहे आपण साइडला घेऊया आणि ह्याला काय करूया इंटिग्रेट करूया. सो 1 अपॉन 2 साइडला घेतला आपण, x² ला इंटिग्रेट करणार आपण x² म्हणजे प्लस 1 करणार आणि डिनॉमिनेटरला प्लस 2 प्लस किती करणार 1 करणार मायनस नंतर इथं k आहे x आहे, x ला इथं दिला नाही म्हणजे किती आहे 1. सो 1 प्लस 1 आणि इथं काय करणार 1 प्लस 1. सो प्लस x आहे 1 आहे, 1 चा इंटिग्रेट किती येणार x येणार आणि प्लस किती घेऊया इथं आपण c. बघा याचा पुढं कसे सॉल्व्ह करूया. इथं 1 अपॉन 2 x चा क्यूब आणि इथं डिनॉमिनेटरला किती आहे 3. ओके, सो मायनस इथं किती आहे 4x इथं किती आहे स्क्वेअर, इथं डिनॉमिनेटरला 2 प्लस x प्लस c. आता ह्या डिनॉमिनेटरचा या दोघांचा काय करूया मल्टिप्लाय करूया. सो 2 3 चा किती येणार आहे 6. सो वरती x³ अपॉन 6 मायनस पुढे किती राहणार आहे 4x² अपॉन किती येणार आहे 2 प्लस x प्लस किती येणार आहे 6. ओके, कोणाची व्हॅल्यू आली आपल्याकडे f(x) ची व्हॅल्यू आली. एक नंबर टाकूया. नेक्स्ट आता f0 ची व्हॅल्यू घेऊया. f0 ची व्हॅल्यू घेऊया. नाव f0 ची व्हॅल्यू किती ते सांगितले आपल्याला 2 सांगितले. सो इथं f(x) च्या जागी f0 x च्या जागी 0 चा क्यूब अपॉन 6 मायनस k स्क्वेअर 2 प्लस 0 प्लस किती येणार आहे 6. याची व्हॅल्यू किती आहे इथं 2 आहे. सो इथं x नाही इथं c आहे. सो इथं 0 आन्सर येईल प्लस इथं पण 0 आन्सर येईल प्लस इथं पण 0 आन्सर येईल प्लस इथं किती राहील फक्त c. सो c ची व्हॅल्यू किती येईल आपल्याकडे इथे 2. नाव नंतर पुढची व्हॅल्यू काय दिले ती घेऊया. f ची व्हॅल्यू पुढे किती दिले f ची नेक्स्ट व्हॅल्यू ज्यातून k ची व्हॅल्यू निघेल f3 दिले आणि व्हॅल्यू किती सांगितले 5 सांगितले. f3 ची व्हॅल्यू किती सांगितले 5. सो सेम जिथं 0 घेतला तिथं 3 घेऊयात 3
3 चा काय येणार 3 चा क्यूब अपॉन 6 मायनस 4 इंटू 3 चा स्क्वेअर अपॉन 2 मायनस एक्स आहे, एक्स ला इथं किती येईल 3 प्लस आणि सी ची व्हॅल्यू किती आली इथं आता 2, ह्याची व्हॅल्यू किती आहे इथं 5. सो 3 चा क्यूब किती येईल 27 अपॉन 6 मायनस के इंटू 9 अपॉन 2 प्लस इथं किती येईल 5. आता काय करूया, हा 5 इकडे आणूया, हा जो 5 आहे हा इकडे आणूया, प्लस आहे इकडे आल्यावरती मायनस होईल. इथं डिवाइड काय होतंय का नाही, मग ह्याला पण काय करूया, ह्याला पण इकडे आणूया, हा मायनस आहे इकडे आल्यावर काय होईल प्लस आणि इथं के इंटू 9 के होईल आणि ह्याला फक्त काय करूया ह्याच्या जागेवरतीच ठेवूया. फर्स्ट बघा 5 ला इकडे आणूया, हा 5 इथं आहे -5, त्यानंतर मायनसचा काय होईल प्लस 9k अपॉन 2 इज इक्वल टू 27 अपॉन 6. ओके बघा हा 5 आहे त्याचाच प्लसला इकडे आणली मायनस, हा ही व्हॅल्यू इकडे आणली काय झाली प्लसची मायनसची होती काय झाली प्लस 9 इंटू के, इथं काय गेलं आपण 9k आणि इथं 2 आहे आणि हा 2. ओके सो नेक्स्ट हा प्लस हा मायनस जाईल. ओके इथं किती राहते आपल्याकडे 9k राहत आहे. ओके सो ह्याला काय करूया बघा, याला इथं फक्त k ठेवूया, इथं 27 अपॉन 6 करूया इंटू काय करतोय बघा मी ह्यांना आहे ना इकडं आणा k सोडून 9 अपॉन किती आहे 2 आहे बघा, इकडं मायनस होता इकडं आल्यावर फक्त प्लस केलंय. आता हा नंबरेटर आहे आणि डिनॉमिनेटर आहे, मग ह्याला इकडं आणतोय आपण, मग नंबरेटर आणि डिनॉमिनेटरची व्हॅल्यू चेंज होणार, काय होणार 9 अपॉन 2 आहे ना, मग इथं आल्यावरती काय होणार 2 अपॉन किती होणार 9, मग इथं किती लिहूया 2 अपॉन किती होणार 9. k इज इक्वल टू मला डिवाइड करायला किती होईल 9 1 जा 9 9 3 जा 2 1 जा 2 2 3 जा, सो 3 and 3 कॅन्सल, आन्सर किती येणार आहे 1. सो k ची व्हॅल्यू किती आली आपली 1. कुठं गेला, आता या दोन्ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया आपण. therefore substituting the value of c and k in इक्वेशन किती मध्ये 1 मध्ये, आधी इक्वेशन 1 लिहून घेऊया इथं. fx इज इक्वल टू काय इक्वेशन 1 बघा, बघा इथं आहे किती आहे x क्यूब अपॉन 6 मायनस 4x स्क्वेअर अपॉन 2 प्लस x प्लस c बरोबर, k च्या जागी k ची व्हॅल्यू आणि c च्या जागी c ची व्हॅल्यू. सो fx इज इक्वल टू x क्यूब अपॉन 6 मायनस k च्या जागी 1 येणार, आता 1 नाही लिहिलं तरी चालेल, मग इथं राहणार किती x स्क्वेअर अपॉन 2 प्लस x प्लस c च्या जागी किती येणार आपली 2. हा झाला आपला आन्सर. ओके पूर्ण एक्सरसाइज सॉल्व केले आपण, काय समजलं नाही तर